पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली आहे। इमारतीमध्ये जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता आहे। बचाव कार्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडे। लक्ष्मण, पिंपरीच्या मोशीमध्ये ही इमारत कोसळली, 14 जण अडकल्याची भीती होती, काय आता नेमकी स्थिती आहे? किती जणांना बाहेर काढण्यात यश आलंय? निखिलाजी, एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। सध्या आपण बघू शकतो की 14 जण या कचरा डेपोच्या इमारतीमध्ये अडकलेले आहेत आणि या ठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झालेली, त्यांच्याकडून हे बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। मात्र आपण बघू शकतो की या इमारतीच्या पाठीमागं मोठा कचरा आहे आणि कचरा जो आहे तो पूर्णपणे या इमारतीवरती सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने आता हे कचरा जो आहे तो बाजूला सारण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि जी बिल्डिंग पडलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 14 जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन अलर्ट झालेलं आहे, एनडीआरएफची टीम सुद्धा या घटनास्थळी दाखल झालेला आहे। पाऊस सुद्धा सुरू आहे, त्यामुळे आता बचाव कार्यामध्ये अडथळे येत असले तरी सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून हे बचाव कार्य सुरू आहे। मात्र आपण बघू शकतो की कचरा या ठिकाणी आजूबाजूला असल्यामुळे मदत कार्य करण्यासाठी मोठी अडचण येत असले, त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने हा कचरा जो आहे तो बाजूला सारला जातोय आणि बाजूला सारल्याच्या नंतर जी इमारत आहे, अगदी 2 मजली ही इमारत आहे, या 2 मजली इमारतीमध्ये जवळपास एक 14 पेक्षा जास्त कर्मचारी अडकल्याची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली आहे। जवळपास 2 तासापूर्वी ही इमारत जी आहे ती कोसळली आहे। लगातार खरं तर गेले काही दिवसांपासून सातत्याने पुण्यामध्ये पाऊस पडतो आणि या पाऊस पडत असल्यामुळे साहजिकच या कदाचित कचऱ्यामध्ये पाणी मुरलेलं असावं, त्याचा काही परिणाम जो आहे तो या इमारतीवरती सुद्धा झालेला असावं। ती इमारत जी आहे ते पूर्णपणे कोसळली आणि कोसळल्याच्या नंतर यामध्ये काम करणारे असलेले जवळपास 14 पेक्षा जास्त कर्मचारी, खरं तर स्थानिक लोकांकडून तर तसं 17 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। मात्र सध्या हे जे बचाव कार्य आहे ते सुरू आहे। बचाव कार्याच्या माध्यमातून खरं तर आपल्याला कळेल की किती लोक अडकलेले आहेत। मात्र 14 पेक्षा अधिक ही लोक याच्यामध्ये अडकल्याची भीती जी आहे ते सध्या प्रशासनाच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की बचाव कार्य जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहे, त्यांच्या माध्यमातून आता हे बचाव कार्य सुरू आहे। मात्र सर्वात मोठी अडचण म्हणजे हा कचरा आहे। कचरा पूर्णपणे भिंतीवरती आलेला आहे, भिंत पूर्ण इमारत कोसळलेली आहे, त्यामुळे इमारत कोसळून या इमारतीमधून बाहेर काढणं सुद्धा मोठं एक आव्हान असणार आहे। मात्र या ठिकाणी अग्निशमक दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले। दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला असलेली जी कचरा डेपो जो व्यवस्थापनाचे जे आजूबाजूच्या इमारती आहेत त्या इमारती सुद्धा अडचण येत आहे, कारण की पाठीमागची इमारत पुढच्या इमारतीवरती पडलेली आहे, त्यामुळे जागा सुद्धा खूप मोठी नाही आणि छोट्याशा अरुंद जागेमध्ये आता हे बचाव कार्य जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता साहजिकच ह्या सर्व बचाव कार्याला किती तासामध्ये हे सर्व यश येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की जवळपास 3 जेसीबी त्याचबरोबर एनडीआरएफची टीम असेल, अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आता हे बचाव कार्य जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र पुण्यातली आणि विशेष म्हणजे हे मोशीमधली एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। जवळपास 14 जण अडकलेले आहेत आणि अडकलेले असल्यामुळे त्यांना आता बाहेर काढण्याचं हे बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अग्निशामक दलाचे काही जवान जे आहेत ते शेजारी असलेल्या इमारतीवरती चढलेले आहेत, त्या इमारतीवरून आपल्याला त्यांना काही मदत करता येते का किंवा काही संपर्क त्यांच्यासोबत होतोय का, ज्यांच्याकडे मोबाईल आहेत, भ्रमणध्वनी आहेत, त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय, मात्र कुठलाही संपर्क त्यांच्यासोबत होऊ शकत नाही। त्यामुळे 14 जणांचं नक्की काय झालं ही भीती व्यक्त करण्यात येत आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की अगदी नक्कीच सध्या युद्ध पातळीवर हे काम या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद लक्ष्मण एकूणच माहितीबद्दल।